भाविकांचा प्रचंड उत्साह आणि शिराळकरांची श्रद्धा यांचा मिलाफ असलेली अनेक शतकांची परंपरा असणारी शिराळची जगप्रसिद्ध नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईच्या नावाने चांगभल्याच्या जयघोषात उत्साहात पार पडली आहे। नाग संवर्धनाचा संदेश घेऊन येणारा प्रत्येक भाविक आपापल्या गावी परतलाय। पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। मात्र अनेक वर्ष जिवंत नागाची पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी कायद्याचं पालन करत जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेचं आणि घरोघरी मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली आहे। कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी 2 दिवसांपासूनच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती। नाग मंडळे कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यांसह प्रतिकात्मक नाग घेऊन ग्रामदैवत अंबामातेच्या मंदिरात पोहोचले। त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता देवीचा आशीर्वाद घेऊन नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावं याकरिता प्रार्थना करत होता। ग्रामदेवता अंबामाताच्या दर्शनानंतर तेथील पूजेनंतर मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या गल्लीत पोहोचले। शिराळाच्या घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मातीच्या नागाची लहाया, दुर्वा, कापसाची वस्त्र आदी साहित्यासह पूजा केली। दुपारी नागपंचमीचा गाभा असणाऱ्या महाजनांच्या घरात मानाच्या पालखीचं पूजन करण्यात आलं। त्याचं पौरोहित्य संतोष जोशी यांनी केलं। यावेळी मानकरी कोतवाल, डवरी, भोई आदी मानकरी यांच्याबरोबर प्रणव महाजन, पांडुरंग महाजन, सुमंत महाजन उपस्थित होते। यावेळी मानाच्या नागराज यांचा मुखवटा आणि मानाचा सराफ यांनी दिलेल्या नाग प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। नाग मंडळाचे कार्यकर्ते आणि तरुणाई विविध वाद्यांच्या तालावर मिरवणुकीसमोर नाचत होते। यावेळी अंबाबाईच्या नावाने चांगभलचं जयघोष करण्यात आला।